सर्वांना जय भीम. मी आत्मेश मिडबावकर. व्हॉइस ऑफ आत्मेश शोमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आज आपण बहुजन विचारवंत आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि बहुजन आंदोलनामध्ये ते सातत्याने सक्रिय असतात. एक असं कल्याणमधलं एक मोठं नाव ते म्हणजे सतीश बनसोडे सर यांचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप स्वागत आहे. ऍक्च्युली सर आम्हाला खूप आधी भेटायचं होतं तुम्हाला, पण तुमचा टाइम आम्हाला भेटत नाही होता. पण आज तुम्ही आम्हाला टाइम दिलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद मानतो मी. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समतामूलक समाज आणि राजकारण हे पुढे घेत घेत जाताना मान्यवर कांशीराम साहेबांनी जे काम केलं या देशामध्ये ते आजच्या घडीला बहुजन समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने समजून घेण्यासारखं आहे. म्हणून आपण या पॉडकास्ट मध्ये कांशीराम साहेब आणि त्यांचा जीवन संघर्ष यावरती चर्चा करणार आहोत. सर, प्रथमतः तुमचं स्वागत. आपण हे पॉडकास्ट चालू करूया. धन्यवाद आत्मेशजी. व्हॉइस ऑफ आत्मेश मराठी पॉडकास्ट या वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांचे मी आभार मानतो की आपण या अत्यंत गहन अशा मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपण मलाही तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मी स्वतः आपले आभार मानतो. कारण हा विषय जो आहे हा काही गमतीचा बनून नाहीये, परंतु हा एक दिशा देणारा विषय आहे. कांशीरामजी हे एक वेगळं रसायन आहे आणि या गोष्टीत तुम्ही हात घालताय हीच फार मोठी बाब आहे असं मी मानतो. त्यामुळे व्हॉइस ऑफ आत्मेश या पॉडकास्टचं मी अभिनंदन करेन. धन्यवाद सर. सर, म्हणजे बाबासाहेबांनंतर जो काही संघर्ष चालू झाला आणि 56 म्हणजे 1956च्या नंतर कुठेतरी आपण थांबलो होतो आणि 72च्या नंतर कुठेतरी असं वाटलं आम्हाला की आपण पुढे जात आहोत. त्याचं प्रमुख कारण म्हणजे मान्यवर कांशीराम साहेब. तर ऍक्च्युली कांशीराम साहेब यांचं मूळ गाव व त्यांचा तो काही जीवन प्रवास होता एज्युकेशन रिलेटेड हा समजून घेण्यासाठी खूप आवडेल प्रेक्षकांना. नक्कीच आत्मेशजी. कारण कांशीरामजी यांचं जीवन प्रवास जर आपण पाहतो तर 1956 पासून बाबासाहेब गेल्यानंतर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर जी पोकळी निर्माण झाली ती खऱ्या अर्थाने खरंच पोकळी होती. परंतु याचं जी पुढचं राजकारणाची जी मुहूर्तमेढ रोवण्यात आली ती साधारण 1965च्या दरम्यान. कारण मान्यवर कांशीरामजी जे आहेत ते 15 मार्च 1934ला पंजाबमधील रोपड जिल्ह्यामधील खवासपूर गावी यांचा जन्म झालेला. एका रविदासी शीख चर्मकार कुटुंबात त्यांचा जन्म झालेला. वडील हरिसिंग आणि माता बिशन कौर ओके. यांच्या पोटी मान्यवर कांशीरामजी यांचा जन्म झाला. तेव्हा सगळं शिक्षण पंजाबच्या रोपडमध्येच झालं होतं. तिथं त्यांनी BSc डिग्री घेतली होती. पुढे त्यांनी उच्च दर्जाचे अधिकारी म्हणून पुण्यात उच्च दर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ म्हणून ते रुजू झाले. तेव्हा ही संस्था डिफेन्सच्या अंतर्गत येत होती. हे पुण्यामध्ये होते. पुण्यामध्ये. ओके. त्या काळी कसं झालं की आपण जेव्हा कांशीराम साहेबांचा संघर्ष पाहतो राजकीय चळवळीकडे किंवा सामाजिक चळवळीकडे वळण्याचा तो दृष्टिकोन. कारण ते एका चांगल्या कुटुंबातून दलित जरी असले तरी एक उच्च शिक्षित त्यांचे वडील शिक्षणावर भर दिला होता त्यांच्या वडिलांनी. त्याच्यामुळे हे शिक्षित कुटुंबातनं आले असं आपण समजू शकतो. आणि त्यातून त्यांनी इतक्या उच्च ठिकाणी एक नोकरी करणं ही फार मोठी गोष्ट होती. बरोबर. परंतु सामाजिक आणि राजकीय असं त्यांचं काही त्यावेळेस त्यांना असं लवलेश नव्हता त्यांच्या आयुष्यात. एक जी नॉर्मली आत्ताची जी काही आमची पांढरपेशी जमात निर्माण झालेली आहे त्याच्यासारखं त्यांचं आयुष्य
होतं. परंतु 1965ला असं काही झालं, की त्यांचे नंतर सहकारी पण झाले. दिनाभाना नावाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारीनी बाबासाहेबांची जयंतीची सुट्टी न हा म्हणजे मिळाल्याच्या ऍक्च्युली थांबवतो मी तुम्हाला. पुण्यामध्ये जेव्हा कांशीराम एका सरकारी नोकर म्हणून त्या ठिकाणी काम करत होते, तर त्या ठिकाणी बाबासाहेब त्यांना बाबासाहेबांची चळवळ वगैरे त्यांना माहिती होती. परंतु ते सक्रिय त्या गोष्टीत नव्हते. ओके. पूर्णपणे ज्याला आपण म्हणू, की अ, ओतून देऊन आपण काम करणं पूर्ण हा सगळं, हा ते तसं काही नव्हतं. दुसरी गोष्ट, की बाबासाहेबांच्या जयंतीसाठी जो दिनाभानाने संघर्ष केला आणि स्वतःची नोकरी सुद्धा एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी आपली नोकरी अ, म्हणजे ती हातात घेऊन म्हणजे उद्या ती नोकरीवर सुद्धा काढून टाकतील अशी परिस्थिती असताना त्यांनी तो संघर्ष केला. त्याच्यामध्ये कुठं ना कुठं कांशीरामजींना ते वेगळेपण जाणवलं असेल. बरोबर. त्यामुळे त्यांनी त्या संघर्षामध्ये भाग घेतला आणि त्या भाग घेऊन मग त्यांनी बघितलं, की हे काय आहे म्हणून. इतका संघर्ष म्हणजे एका साध्या सुट्टीसाठी तुम्ही एवढं स्वतःला मिळालेली नोकरी तुम्ही सोडण्याची सुद्धा तुमची तयारी आहे. हे कुठे ना कुठे त्यांनी थोडं त्यांच्या पिंच करणं म्हणू आपण त्याला, की थोडंसं त्यांना जाणवलं, की ही फार मोठी गोष्ट आहे. बरोबर. त्यात मग त्यांनी डीपली घुसण्याचा प्रयत्न केला. मग त्यातनं त्यांचं बाबासाहेबांचं "एनालिसिस ऑफ कास्ट जाती प्रथेचं निर्मूलन" नावाचं पुस्तक वाचण्यात आलं. आणि त्या बरोबर. पुस्तकं वाचल्यामुळे त्यांनी ते वारंवार वाचत गेले. वारंवार वाचण्या गेल्यामुळे मग त्यांना त्यातली गांभीर्य लक्षात आलं आणि मग ते पूर्णपणे बदलून गेले आणि मग त्यांनी संघर्षाला सुरुवात केली. मला वाटतं 68च्या दरम्यान त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी पूर्णपणे समाजाला स्वतःला अर्पण केलं. त्यासाठी जी आख्यायिका सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी त्यांच्या आईंना पत्र वगैरे लिहिली. हे सगळ्यांना आता माहिती आहे. आता हे बरोबर. नवीन सांगायची काही गरज नाही. तर असा तो प्रवास आहे त्यांचा. ओके. कांशीराम साहेब 72 नंतर महाराष्ट्राला जाताना दिसतात. ते उत्तर प्रदेशमध्ये. त्याचं कारण काय आहे? कारण 1972ला दलित पॅंथरची जी चळवळ होती, ती मोठ्या प्रमाणामध्ये उचली मारत होती आणि अशा वेळी कांशीराम जाणं हे कुठेतरी कारण न भेटण्याचं कारण आहे. ते तुम्ही सांगावं. ते कसं आहे, पण 1972ला नंतर जे त्यांनी महाराष्ट्र सोडण्याचा निर्णय घेतला. तसं एक्झॅक्ट तसंच नाहीये ते. कारण 1900 त्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. ओके. 1971ला जेव्हा पुण्यामध्ये संत गाडगे महाराज धर्मशाळेमध्ये एक बैठक झाली काँग्रेस आणि तत्कालीन आर-पी-आय लीडर्सची. हं. तर तेव्हा निर्णय घेण्यात आला होता, की 521 पैकी 520 जागा काँग्रेसने लढाव्यात आणि 1 जागा आर-पी-आयने लढावी. ओके. तर तो काही त्या मीटिंगला कांशीराम हजर होते. आणि तोपर्यंत त्यांनी आपलं एक संघटन निर्माण केलं होतं. म्हणजे असं नाही, की ते उगाच आपले एकटेच जाऊन बसले वगैरे असं नाही. ते नेहमी आर-पी लीडरना सांगायचे, की तुम्ही लढा, स्वतःच्या बळावरती लढा. मी तुम्हाला रसद पुरवतो. कारण तोपर्यंत काय झालं, त्याच्या अगोदर त्यांनी जे अ, अ, बामसेफचे स्थापना होण्याच्या अगोदर त्यांनी संघर्ष सुरू केला होता. लोकांना जोडणं, लोकांच्या म्हणजे सरकारी अधिकारी म्हणा किंवा उच्चपदस्थ अधिकारी म्हणा, यांच्या माध्यमातून त्यांनी एक समाज जोडण्याचं काम चालू केलेलंच होतं. जे 71 पासून त्यांनी सुरू म्हणजे 68 नंतर 71 पासून त्यांनी सुरू केलेलं होतं काम. त्यांना माहिती होतं, की आपण यशस्वी होऊ शकतो. त्यांचं म्हणणं, की मी तुम्हाला रसद पुरवतो. तुम्ही स्वतःच्या जीवावर निवडून येऊ शकता. कारण बाबासाहेबांच्या नंतर आपण जेव्हा 57ची निवडणूक पाहतो, तेव्हा आपण खासदार निवडून गेलेले आहेत, आमदार बरोबर. निवडून गेलेले आहेत. बरोबर. आणि बाबासाहेब असताना सुद्धा आपण 1938ला आपले आमदार निवडून आणले ब्रिटिश बरोबर. पार्लमेंटमध्ये. त्या काळची जी मुंबई विधिमंडळ होतं त्याच्यामध्ये. म्हणजे असं नाही, की म्हणजे बाबासाहेबांचं तर इतकं म्हणजे त्या काळात आपल्याला काही नव्हतं. आपण कुठेच नव्हतो. सामाजिक नाही तर राजकीय तो प्रश्नच येत नाही. बरोबर. सामाजिकदृष्ट्या आम्ही कुठंच नव्हतो 1938ला. त्या काळात बाबासाहेबांनी 15 उमेदवार उभे केले होते. आणि त्यातील 12 निवडून आणले आणि 2 कॉबमध्ये म्हणजे 14 आमदार निवडून आणले ते बाबासाहेबांनी. तर त्याच्यामुळे आम्हाला संघर्ष जरी आत्ताचा नवीन असला, परंतु याची मुहूर्तपेढ जी म्हणू त्याला जी पायामुळे आहे, ते 1938ला निर्माण झाली होती. आम्ही निवडून येऊ शकतो हे बाबासाहेबांनी दाखवून दिलं होतं.
आणि बाबासाहेबांच्या नंतर महापरिनिर्वाणानंतर 57 जी निवडणूक होती त्यातही आम्ही आमचे खासदार निवडून आणलेले, आमदार निवडून आणलेले. बरोबर. मुंबईचा आम्ही महापौरही नंतरच्या काळात केले. तर कुठे ना कुठे आमची एक चळवळ होती. आम्ही एक निवडून येणारा पक्ष म्हणून आम्ही प्रस्थापित होतो. आणि त्या काळामध्ये जर तुम्ही एक सीटसाठी लाचारी पत्करत असाल तर ते कुठल्याच म्हणजे त्या काळात आपणही असतो तरी आपल्याला काही रुचलं नसतं. बरोबर. ते कांशीराम ते वैचारिक पार्श्वभूमी असलेले व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे त्यांना ते रुचलं नाही. आणि त्यांनी त्यांना सांगितलं स्पष्टपणे की हे योग्य नाही म्हणून. मग तरी सुद्धा ते तिथे होते. म्हणजे असं नाही की त्यांनी त्याच वेळेस महाराष्ट्रात नाही गेले. त्यांनी प्रयत्न खूप केले त्याने. आणि त्या जागी त्या एक जी सीट होती त्याच्यावर जे देशमुख नावाची व्यक्ती निवडून आली होती, ती कालांतराने काँग्रेसमध्ये विलीन झाली. म्हणजे 521 पैकी तुम्ही एकही तुमच्याकडे माणूस राहिला जो निवडून आला, पण ते नंतर काँग्रेसमध्येच विलीन झाले. त्यामुळे जो बाबासाहेबांचे खंदे समर्थक असले त्या काळातले काही लोक आहेत ज्यांचे नाव घेणं आता सध्या योग्य नाही, परंतु त्या लोकांनी मुवमेंट चालवली नाही, मुवमेंट पुढे नेली नाही आणि एक विलासी हे झाले. म्हणजे त्यांना म्हणू आपण एक विलास त्यांना आवडू लागला, एक सत्तेची ऊब त्यांना चांगली वाटू लागली होती. बाबासाहेबांनंतर म्हणजे 56ला गेल्याच्या नंतर जे पुढचा संघर्ष झालाय 10-12 वर्षाचा 71 पर्यंतचा म्हणू आपण, याच्यामध्ये कुठे ना कुठे सगळं कोणी काँग्रेसच्या राज्यसभेवर गेलं, काँग्रेसकडून कोणी लोकसभेत गेलं असं. त्यामुळे कुठे ना कुठे ती मुवमेंट संपली होती. बरोबर. पण प्युअरली राजकारण सुरू झालं होतं. आणि कांशीराम साहेबांचं म्हणणं होतं की राजनीति चले ना चले, लेकिन सामाजिक परिवर्तन की जो बात है वो कहीं रुकनी नहीं चाहिए. रुकने नहीं सामाजिक परिवर्तन बरोबर. रुकना नहीं चाहिए क्योंकि गैर राजनीतिक जड़ें जो है वो आपकी राजनीति को मजबूत करेगी. तर बरोबर. त्याच्यामुळे कुठे ना कुठे त्यांना ते खटकत होतं आणि म्हणून मग त्यांनी प्रयत्न केले नंतर. ते काय लगेच निर्णय घेऊन गेलेले नाहीये. त्यांनी तरी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 13 वर्ष संघर्ष केला. आपली सामाजिक जी काही चळवळ आहे ती त्यांनी साधारण 13 वर्ष चालवली ना. आणि ओके. नंतर कुठेतरी वाटलं की आता होत नाही. मग त्यांनी मग हा बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मग तो दिल्लीपासून मग पुढे नॉर्थ आणि मग नंतर आपल्याला हिस्ट्री माहीतच आहे त्याची. DS4 ची निर्मिती उत्तर प्रदेशमध्ये झाली. त्याच्या मागचा कांशीराम साहेबांचा हेतू नेमकी काय होता? ते कसं होतं माहितीये की कुठे ना कुठेतरी आम्हाला एक कारण कांशीराम साहेबांनी 68 पासूनचा संघर्ष सुरू केला होता. तो त्यानंतर 80-81 पर्यंत जसं DS4ला आपलं बामसेफ त्यांनी स्थापन केले 78ला. आणि ते आज त्याच्या भूमिकेतून आपल्याला एक निर्णय घ्यावा लागेल. कारण आता संघटन बघा, तुमच्याकडे संघटन गोळा झालं त्याला कुठेतरी एक तुम्हाला उच्चांक म्हणून त्याला एक इथे आता थांबावं लागेल. तर ते कुठे थांबायचं म्हणून त्यांनी तो प्रयोग केला होता. त्यांनी संकल्प म्हणून की आता आपण थोडंसं राजकीय काही करता येतंय का बघू. त्याच्यामुळे त्यांनी मग DS4ची निर्मिती केली. दलित शोषित समाज संघर्ष समिती या नावाने त्यांनी संघटन केलं, ज्याला आपण DS4 म्हणतो. आणि त्याचा उद्देश हाच होता की म्हणजे त्या काळात त्यांनी जो सामाजिक बाब लक्षात घेता ब्राह्मण बनिया ठाकूर चोर बाकी सब DS4 बरोबर. असं एक त्याचं एक त्यांनी एक वापरलं होतं. म्हणजे बघा एक्सपेरिमेंट करणं हे बाबासाहेबांपासून चालत आलेलं आहे. हो. बाबासाहेबांनी वेळोवेळी एक्सपेरिमेंट केले. कारण तुम्हाला नक्की कुठे यश मिळेल. कारण हे आणि शेवटी कांशीराम हे शास्त्रज्ञ, त्यांची मानसिकता शास्त्रज्ञाची होती. आपण बुद्धांपासून तथागत बुद्धांपासून पाहत गेलो, बाबासाहेब पाहत गेलो, ते एक्सपेरिमेंट करणारे लोक आहेत. तर त्याच्यामुळे यांनी सुद्धा एक एक्सपेरिमेंट म्हणून ती DS4ची स्थापना केली की आपण कुठपर्यंत पोहोचलो. याची एक समीक्षा असते. आपण वर्षभर अभ्यास करतो आणि मग एक वार्षिक परीक्षा देतो. तर ही परीक्षा काय असते की आम्ही कुठपर्यंत पोहोचलो त्याचे एक मापदंड असतो. आता आम्ही इथपर्यंत पोहोचलो, आम्ही आता सक्सेस होऊ शकतो, नाही होऊ शकतो. त्या पाहण्यासाठी मग त्यांनी DS4ची स्थापना केली. उद्देश हा होता त्यांचा की आता आम्हाला कुठे ना कुठे राजकीय किंवा राजकीय हो लागेल. सत्ता हस्तगत करावी लागेल. करावी त्याचा लागेल. एक छोटासा एक प्रयोग म्हणून त्यांनी DS4 स्थापन. पुढे त्यांनी ते वाढवलं आणि मग पुढे मग त्यांनी एक राजकीय पक्ष स्थापना करून 84ला त्यांनी ते दाखवून दिलं की आता आम्ही तयार आहोत. नाऊ वी आर रेडी टू फाईट. ओके. DS4 आणि बहुजन समाज पार्टी या दोन्ही संघटनेला, या दोन्ही विंगला
मजबूत करण्यामागे बामसेफचं खूप मोठं कार्य आणि खूप मोठं स्ट्रगलिंग आहे, म्हणजे मेहनत आहे. ती स्ट्रगलिंग म्हणजे नेमकं कसं आहे? नाही, कसं आहे माहिती आहे, की जेव्हा आम्ही कांशीराम साहेबाचं नाव घेतो, तर कांशीराम साहेबकडे पाहतानाचा आमचा दृष्टिकोन काय असला पाहिजे. आता आम्ही मुव्हमेंटचे काही कामं करणारे छोटे-मोठे कार्यकर्ते आहोत. तर आम्ही आमच्यासाठी एक कुशल राजनीतिकार, रणनीतिकार, बरोबर. एक कुशल संघटक म्हणून आम्ही कांशीराम साहेबाला पाहतो. बाबासाहेबांच्या चळवळीचा, फुलेंच्या चळवळीचा, शाहूराजांच्या चळवळीचा एक कुठे ना कुठे खंदा समर्थक आम्ही त्यांच्याकडे पाहतो म्हणून. जेव्हा ही मुव्हमेंट चालू जेव्हा झाली, तेव्हा मग त्यांचे काही ज्याला आपण म्हणतो, की सुरुवात झाली 71 पासून त्यांनी आपण सक्रियता दाखवली. बरोबर. लोकांकडे जाणं, लोकांना एकत्र करणं आणि जसं आपण म्हटलं, की डी-एस-4ची स्थापना करण्यामागचा उद्देश काय होता, की आम्ही आता बरोबर. कुठपर्यंत पोहोचलोय बघण्यासाठी. आणि ते सफिशियंट बघितलं त्यांनी, की आम्ही आता करू शकतो. आम्ही तयार आहोत. नाऊ वी आर रेडी टू फाईट हा त्यांचा उद्देश जेव्हा त्यांना लक्षात आला, की मग त्यांनी 84 ला राजकीय पक्ष स्थापना केली. पक्ष वाढण्यामध्ये ज्याला आपण म्हणतो, कारण बघा, बामसेफ हे संघटन जे होतं हे सरकारी कर्मचाऱ्यांचं. बरोबर. त्यामुळे ते काय राजनीतीमध्ये हिस्सा घेऊ शकत नाही. बरोबर. मग त्यांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागलीच ना. बरोबर. तर कुठे ना कुठे आम्ही जेव्हा म्हणतो, की बसपाच्या वाढीमध्ये बामसेफचा संबंध आहे, हे अनेक परीने जरी खरं असलं, पण पूर्णपणे सत्य नाही. ओके. कारण राजनीती करण्यासाठी सरकारी कर्मचारी पुढे येणार. हां, त्यांनी त्यांचं जे आपण त्याला कांशीरामचं एक खूप मोठं टिपिकल आणि खूप चांगलं वाक्य ज्याला 3T म्हणायचे. 3T ट्रेझर, टाईम, ट्रेझर आणि टॅलेंट. तर हे 3T तुम्ही देऊ शकता. सरकारी कर्मचारी देऊ शकता. पहिला टी आहे त्याचा ट्रेझर. सरकारी कर्मचाऱ्यांना महिन्याला वेळोवेळी पगार असतो. तो तुम्ही त्यातला एक हिस्सा देऊ शकता. जसं बाबासाहेबांनी सांगितलं आपल्या कमाईतील 20 हिस्सा तुम्ही समाज त्यातला तो टी एक ट्रेझरचा टी देऊ शकता. टाईम असतो. शनिवार, रविवार किंवा काही सार्वजनिक सुट्ट्या ह्या अनेक सुट्ट्या सरकारी कर्मचाऱ्यांना असतात. त्यामुळे तुम्ही त्यातला तो टाईम देऊ शकता. आणि सरकारी कर्मचारी झालात, अधिकारी झालात म्हणजे तुम्ही टॅलेंट आहे म्हणून झाला असाल की नाही. बरे आरक्षणामुळे तुम्ही तिथपर्यंत पोहोचला असाल. परंतु टॅलेंट पण आहेच. हे तुम्ही ते 3 तुम्ही तुम्ही हे 3T तुम्ही समाजाला द्या. तयार करा. कॅडर कॅम्प घ्या. म्हणजे कॅडर कॅम्प घ्यायचं काम हे सरकारी कर्मचाऱ्यांचं होतं आणि त्यातनं जो निर्मिती झालेली कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांना त्यांनी काम करायला लावलं राजकीय पक्षामध्ये. राजकीय पक्षामध्ये. म्हणजे ही जे ताळमेळ बसवला त्यांनी तो फार अप्रतिम होता. एक एक कुशल संघटक, एक रणनीतिकार हे करू शकतो. हे त्याचं लक्षण आहे. तर नक्कीच राजकीय कांशीराम. पक्ष मोठा होण्यामध्ये बामसेफचा हात खूप मोठाच होता, प्रश्नच नाही. परंतु तयार करण्याची जी म्हणजे नवीन माणसे तयार करावी लागलीच ना त्यांना. बरोबर. कारण जे होते ते काही याच्यात काम नव्हते करू शकत. तर नक्कीच बामसेफचं योगदान मोठं आहे कारण त्यांनी पैसा, टॅलेंट सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. वेळ दिलेला आहे बामसेफने. तर नक्कीच पक्ष मोठा होण्यामध्ये त्यांचं योगदान आहे. कांशीराम साहेब आपल्या अनेक भाषणामध्ये अ, जेव्हा उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये आपण फेस केलं बहुजन समाज पार्टीने, त्यामध्ये अनेक वेळा कांशीराम असे म्हणतात, की अ, राजनीति चले या ना चले, लेकिन सामाजिक आंदोलन रुकना नहीं चाहिए. असं का? बघा कसं आहे, की जेव्हा कांशीराम साहेबांनी सुरुवात केली, तो काळ जो असा होता, की राजकारण करण्यासाठी आरपीआय आपल्याकडे एक पक्ष होता, की तो करत होता. आणि सगळेच दलित त्या काळातले मला वाटतं, की जुन्या जो 60-65 चा काळ असेल आपण असं समजू, की त्या काळातले सर्वच लोक आरपीआयला संलग्न होते असं मानू आपण. तत्वशः बरोबर. जरी नाही, पण बेसिक गोष्ट आहे, की असतील म्हणून बरोबर. असावेत. कारण आपले ऑलरेडी खासदार होते, नंतर आमदार पण होते आपले बरोबर. आरपीआयचे. त्याच्यामुळे त्यांना ते राजकारणात यायची काही इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी जी स्थापना केली बामसेफची. बामसेफचं जे म्हणजे बरेच वाक्यच होतं, की बिगर राजकीय, बिगर धार्मिक स्वरूपाचं संघटन आहे. याच्यामध्ये तुम्ही धर्म आणि राजकारण आणायचं नव्हतं. आणि त्यांना एक छान असं एक वाक्य घनश्याम साहेबाचं मला आवडतं, की ते म्हणायचे, की "बाबासाहेब के रूप में एक जमाने में हमारे पास में राजमिस्त्री था." राजमिस्त्री म्हणजे एक बनवणारी व्यक्ती. बरोबर. मिस्त्री जो असतो ना आपलं म्हणजे घर घर बनवणारा मेकर बनवणारे. मेकर. हो.
त्यांच्या रूपाने आमच्याकडे एक राजमिस्त्री होता. परंतु लेकिन हमारे पास संसाधन नहीं थे. बाबा साहब के साथ राजमिस्त्री तो थे बाबा साहब, लेकिन हमारे उस टाइम बाबा साहब के साथ संसाधन नहीं थे. उसको आगे बढ़ाने के लिए वो संसाधन नहीं थे. लेकिन आज हमारे पास में बाबा साहब की आंदोलन की बदौलत, हमारे आरक्षण की बदौलत हम हमारे पास संसाधन, लेकिन आज हमारे पास राजमिस्त्री नहीं. बामसेप को वो राजमिस्त्री का काम करना है. वा. हे ही एक धारा त्यांनी पकडून धरली होती की हे मला करायचं. लोक म्हणतात बामसेपनी काय करायचं, फक्त मेळावे घ्यायचे, आज जे काय चालू आहे याला काय मला टिप्पणी करायची नाही. परंतु हे काम बामसेपचं नाही जे आज चालू आहे. कांशीराम साहेबांच्या वेळेस जे काम चालू होतं त्यांची इच्छा होती की राजमिस्त्री का काम बामसेप करेल. तर ते काम कुठेतरी थांबलंय. परंतु म्हणून जसं जसं त्यामुळे ते 86ला बामसेप रजिस्टर झाली आणि तुटली, जे आपण म्हणतो. याच्यात अनेक कारण आहेत. त्यात काय आपल्याला जाणं काय आता सध्या घडीला योग्य नाही असं मला वाटतं. परंतु हा जो प्रवास आहे हा होत असताना कुठे ना कुठेतरी आपल्याला एक थांबा पाहिजे असतो की आता याच्या पुढे आपल्याला हेच करायचं. मग तेव्हा कांशीराम साहेब डिक्लेअर केलं की मी आता राजकारणात पूर्ण वेळ करणार. 84 नंतर त्यांनी दाखवलं. पुढच्या 5 वर्षात त्यांनी स्वतःचे माणसं निवडून आणून दाखवले त्यांनी. पहिल्यांदा आपण 13 माणसं निवडून आली, त्यानंतर 12 आली. या चढ-उतार पाहिलेला आहे. बरोबर. उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये कांशीराम साहेबांनी आपलं नाणं खणखणीत आहे हे दाखवलं होतं आणि पहिल्या 5 वर्षांनी दाखवलं. हां, नक्कीच त्यातला जो मागचा 68 पासून तर 84 पर्यंतचा जो इतिहास आहे तो त्याला कारणीभूत आहे. त्यांचा संघर्ष आहे त्याच्यामध्ये. हा जो साधारण 20 वर्षाचा संघर्ष आहे, 20-21 वर्षाचा, त्याचं नक्कीच फलित हे त्यांना मिळालं. आपण निवडून येऊ शकतो, हम चुन के आ सकते है, होऊ शकत आहे, ही संकल्पना त्यांनी त्यात रुजवायचा प्रयत्न केला. कांशीराम साहेबांचं एक बुक आहे चमचा योग, हम्म. आणि त्यामध्ये कांशीराम साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे आजच्या वेळेला की समाजामधले असे काही लोक आहेत जे बाबासाहेबांचं काम नाव तर घेतात आणि जेव्हा बटन दाबायचं वेळ येते, बटन दाबण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा ते ऑदर पक्षांचं बटन दाबून घरी येतात. तर अशा काही व्यवस्थेला कुठेतरी थांबवणं आणि त्याच्यातनं चमचा युग जे बुक आहे साहेबांनी जे लिहिलंय त्याच्या मागचा दृष्टिकोन काय होता साहेबांना? काय आलं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुणे करार. तर पुणे करार जो झाला तो झाल्याच्या नंतरचे राजकारण जेव्हा बघतो आंबेडकर चळवळीचं, बाबासाहेब हयात होते. पुणे करार बाबासाहेबांच्या वेळेसचा आहे. बरोबर. पण पुणे कराराने काय दिलं, पुणे कराराने काय मिळालं आम्हाला, तर बाबासाहेबांनी धिक्कार केलेला आहे. मुळात मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की पुणे कराराचं समर्थन कधी होऊ शकत नाही जे बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये 1946च्या दरम्यान जेव्हा निवडणूक लागली होती 46ची, त्यावेळेस बाबासाहेबांनी स्पष्टपणे विरोध केला होता. पुण्यामध्ये खूप मोठा संघर्ष झाला त्यासाठी. कालकथित असे बळवंत वराळे गुरुजी यांनी त्याचं नेतृत्वही केलं होतं. अनेक लोक पुण्याच्या जेलमध्ये गेले होते, कारण तो पुणेकरा धिक्कार परिषद त्यांनी आंदोलन केलं होतं पुणेकरा धिक्कारासाठी. त्या पुणेकरांनी जे चमचे निर्माण झाले, जे आपण बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर बघतो की मग बाबासाहेब चळवळ चालवायलाच कुणी तयार झालं. कारण आपण मागाशी म्हटल्याप्रमाणे सर्वांना सत्ता पिपासू झाली, सत्तेचं एक विलासी जीवन त्यांना आवडू लागलं. त्यामुळे संघर्षाची भाषा जी आहे, आंबेडकर चळवळ म्हणजे संघर्ष. तर त्याच्यामध्ये तुम्हाला संघर्ष करण्यासाठी तत्पर राहिलं पाहिजे, कारण हा संघर्ष आजचा नाही, हा अनेक वर्षानुवर्षाचा संघर्ष आहे. म्हणजे काय एका 10 दिवसात 5 वर्ष तो काही बदलू शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे संघर्ष करणंच विसरले आमची माणसं. मी तर विचार करतो की कांशीराम साहेब जर निर्माण नसते झाले, कांशीराम साहेबांनी चळवळ हातात घेतली नसती, तर आज आम्ही कुठे असतो. बरोबर. फार भयंकर परिस्थिती आमच्या समोर येते, भयानक आहे हे सगळं. तर त्याच्यामुळे कुठे ना कुठे ते जी अस्तित्वात आणलं की
येस, आम्ही अजूनही संघर्ष विसरला नाही पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे, की आंबेडकर चळवळीत काम करणं ही काही छोटी गोष्ट नाही. आंबेडकर चळवळ म्हणजे आपण बाबासाहेब नंतर आता आंबेडकर चळवळ म्हणतो. त्याच्या अगोदर ही आमची संघर्ष चळवळ होती, बहुजन बरोबर. चळवळ होती. तर याच्यामध्ये काम करणं म्हणजे संघर्ष भयंकर आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्या अनेक भाषणांमध्ये सांगितलंय, की स्वातंत्र्य पाहिजे असेल तर तुम्हाला बलिदान हे द्यावं लागेल. द्यावं लागेल. तर आम्हाला प्रत्येक वेळेस संघर्ष करावाच लागलाय ना इतक्या वर्षावर. तर अनेक लोकांनी बलिदान दिलेलेच आहेत. तर त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी तो जो आमचा अ, जो संघर्षाचा जो मूळ ताकद आहे ती कुठे ना कुठे आम्ही विसरलो होतो. ती जर कांशीराम साहेबांनी पुढे आणली, उभारली आणि त्याचं एक सत्याचं मोठं आम्हाला एक फळ दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्या आयुष्यात जिवंतपणे त्यांनी ते फळ बघितलं सत्याचं. तर त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो, की अ, त्यांच्यावर जो प्रभाव होता महापुरुषांचा, कारण चमचेवजा तुम्ही विषय काढला, तर तो जो चमचायुगात तयार झालेले चमचे होते. मूळ बरोबर. उद्देश हा आहे म्हणण्याचा, की 56 नंतर बाबासाहेब गेलेले चमचे निर्माण झाले. तर खऱ्या अर्थाने ते चमचेयुगच झालं होतं. झालं होतं. बरोबर. आम्ही विलासी झालो, आम्ही सत्ता पिपासू झालो, सत्तेत आम्हाला वाटा मिळतो, आम्ही भीक मागणं आम्हाला सुरुवात झाली होती. आणि कुठे ना कुठे त्याचं आपण 71च्या त्या बैठकीतलं बघितलं, की 500 एक जागा आर-पी-आयनी लढायची आणि बाकीच्या 520 जागा काँग्रेसनी लढायची. बरोबर. तर हे चमच्याचंच काम झालं ना. बरोबर. तर त्याचा प्रचंड असा राग कांशीराम साहेबांना आला होता. हां. त्या रागाच्या भरात मग त्यांनी एक एक पाऊल उचललं. बघा आयुष्यामध्ये कांशीराम साहेब 2च पुस्तकं लिहिली. मला दलित साहित्याबद्दल म्हणायचं नाही. मला त्याचा काही त्याबद्दल मी काही टिप्पणी करू इच्छित नाही. कारण त्यांनी आपापला संघर्ष त्यात मांडलेला आहे. मग सहज म्हणून एक काही पत्रकार कांशीराम साहेबांना विचारायचे, की तुम्ही तुमच्या आयुष्यात एवढा संघर्ष बघितला, एवढा प्रचंड तुमच्याकडे अनुभव आहे. तर तुम्ही पुस्तक का लिहिताना फक्त 2च का लिहिली? एक बामसेफ क्यू आणि चमचा युग. तेव्हा कांशीराम साहेब फार गमतीशीर आणि फार मनापासून बोलायचे, की मेरे पुरखों ने, कारण ते महापुरुषांना स्वतःचे पूर्वज मानायचे. मेरे पुरखों ने इतना कुछ करके रखा हुआ है, इतना कुछ लिख के रखा हुआ है, तो मेरे लिए कुछ रखा ही नहीं है लिखने के लिए. अगर मैं उसपे कुछ लिखता हूँ, तो इसका मतलब मुझे मेरे पुरखों पे भरोसा नहीं है. इतकं मार्मिक उत्तर ते द्यायचे. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं, की मला बाबासाहेबांनी, फुलेंनी, शाहूंनी जे करून ठेवलेले त्याचं मला पुढे न्यायचं. त्यांनी एक बरोबर. पायंडा पाडून ठेवलाय. मला तो फक्त पुढे न्यायचा आहे. बाबासाहेबांचं एक-एक वाक्य, फुलेंचं एक वाक्य किंवा शाहूराजांचं एक-एक वाक्य पुढे नेत तेच उचलायचं आणि ते पुढे घेऊन जायचं. इतकं त्यांचं महापुरुषांवरती, त्यांच्या विचारांवरती प्रेम होतं म्हणू आपण त्याला. आणि एक दृष्टिकोन होता, की या विचाराने आपण सक्सेस होऊ शकतो. परंतु इथल्या काही प्रस्थापित असलेल्या काही त्या तत्कालीन दलित नेत्यांना ते काही पचत नव्हतं किंवा ते अधीन झाले होते काँग्रेसच्या. त्या काळात काँग्रेसच सक्रिय राजकारणात मोठी पार्टी असल्यामुळे ते त्या जसं आज आम्ही बघतो, की आम्ही आज भाजपासारख्या पक्षांमध्ये आमचे लोकं आमचे फार लोकं आहेत. मस्त मिळून गेलेले, मिक्स झालेले सॉरी मिक्स झालेले आहेत. तर तसं त्या काळात काँग्रेसमध्ये लोकं झालेले आहेत. म्हणजे चमचोक काही संपलंय असं नाही. चमचोक अजूनही सुरूच आहे. बरोबर. तर तो एक म्हणजे समाजावरचा, अशा लोकांवरचा राग म्हणून त्यांनी ते पुस्तक निर्माण केलं होतं. ज्यात त्यांनी अत्यंत चांगलं सांगितलं, की त्यांनी शिकवायचा प्रयत्न केलाय, की तुम्ही चमचा बनू नका. तुम्ही चमचा बनणं म्हणजे काय? तुमची किंमत काय असते? ती त्यांनी दाखवायचा प्रयत्न त्या पुस्तकात केलाय आणि ते एक मार्मिक पुस्तक आहे, ऐतिहासिक पुस्तक आहे. हे सर्वांनी नक्कीच वाचलं पाहिजे आणि चळवळीला मोठं करण्या चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सर्वात अगोदर ते पुस्तक वाचून म्हणजे आम्हाला काही करायचं नाही, हे त्याच्यात आहे. म्हणजे ओके. ते ते न करणं म्हणजे काहीतरी वेगळं करणं. हे तुम्हाला त्याच्यात कळून येईल. बहुजन समाज पार्टी पहिल्यांदा सत्तेमध्ये आले उत्तर प्रदेशमध्ये. पण त्यावेळी एक ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी झाली. ते ॲडजस्टमेंट म्हणजे नेमकी कशा प्रकारची बघा होती? कसं आहे, जेव्हा सक्रिय राजकारणात 84 नंतर कांशीराम साहेबांनी आपलं नाणं खणखणीत आहे, हे 89च्या निवडणुकांमध्ये दाखवलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी आपले 13 माणसं निवडून आणले होते. ओके. असा संघर्ष चालूच होता ना. बरोबर. म्हणजे आम्ही कुठे ना कुठेतरी आम्ही आहोत.
आमचं अस्तित्व आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी तो प्रयत्न केला. हा तेवढाच म्हणजे तसंच नाही, म्हणजे जसं 86 पासून जेव्हा बामशेफ बाजूला झाली, त्यानंतर त्यांनी पे बॅक टू सोसायटी नावाचं संघटन उभं केलं. कुठल्या ना कुठल्या मार्गाने बघा, मी तुम्हाला म्हणतो कांशीराम साहेब एक शास्त्रज्ञ डोकं होतं. ते प्रत्येक वेळी एक्सपेरिमेंट करत राहायचे. ओके. हे नाही चाललं तर याच्या पद्धती, हे नाही चाललं याच्या पद्धती. म्हणजे त्यांना कधी म्हणजे न थकणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहतो. ते हार मांडली नाही कधी. बाबासाहेबांनी कधी आपल्या आयुष्यात हार नाही मांडली. कांशीराम साहेबांनी पण आपल्या आयुष्यात हार नाही मांडली. तर ह्या संघर्षात तिथून आलेलं आहे सगळं. तर त्यासाठी त्यांनी पहिली जी निवडणूक लढवली 91ला, पहिल्यांदा इटावामधून कांशीराम साहेब लोकसभेचे सदस्य झाले. त्यानंतर दुसऱ्या 96ला झाले हुशियारपूरमधून. तर ती सुरुवात केली त्यांनी, की बरोबर. आता आम्ही बघा लीडर जो आहे तो लीडरनी रणांगणात उतारलं पाहिजे. आमच्याकडे एक म्हण आहे, की आम्ही फक्त लढवू. आपल्या महाराष्ट्रात नॉर्मली काय होतं, तुम्ही लढा, आम्ही बघत बसू. परंतु कांशीराम साहेब तसं नव्हतं. त्यासाठी एक टिपिकल म्हण आहे, की राजकारण राजकारण उतारलं पाहिजे. तुम्ही जेव्हा राजकीय पक्ष स्थापन करता, तेव्हा तुम्हाला निवडणुका लढण्यासाठी आपण स्थापन केलेलं असतं. राजकारणातले पक्ष जे आहेत ते कशासाठी असं सत्ता स्थापन करण्यासाठी असतं. तुम्ही सत्तेत मोठं झालं पाहिजे, तुम्ही सत्ता हासिल केली पाहिजे. हा एक नॉर्मल बरोबर. राजकारणाचा पक्ष काढण्यामागचा हा व्ह्यू असतो. हेतू तोच असतो. बरोबर. काही गंमत म्हणून वेळ जात नाही म्हणून कुणी काही राजकीय पार्ट्या काढत नसतं. तर कांशीराम साहेबांनी जेव्हा ती पार्टी काढली, तर त्यांचा मुद्दा तोच होता, की मला माझी जास्तीत जास्त माणसं निवडून विधानसभेत, संसदेमध्ये पाठवायचे म्हणून. तर त्यांनी तो उद्देश घेऊन ती निवडणुका कॉन्टेस्ट केली. त्यासाठी त्यांनी स्वतःपासूनही सुरुवात केली. त्यांनी 91ला, 96ला स्वतः लोकसभेचे प्रतिनिधित्व स्वीकारलं. 96 नंतर सरकार पडलं, ते राज्यसभेचे सदस्यही राहिले 2004 पर्यंत. म्हणजे आपल्या त्यांना स्ट्रोक येऊपर्यंत ते सदस्य होते राज्यसभेचे. तर असं एक त्यांना ती सत्ता हासिल करण्यासाठी त्यांनी स्वतःला तयार सुद्धा केलं होतं, की बरोबर. कुस्तीच्या आखाड्यात जायचं आणि माती अंगाला नाही लागली पाहिजे, असं काही होत नसतं. तर बरोबर. त्यामुळे कुस्तीच्या आखाड्यात उतरून त्यांनी त्या पद्धतीने लढली आणि जिंकलेत. बरोबर. मग ते संघर्षातनं निर्माण झालेलं नेतृत्व. नेतृत्व आहे. उगाच आपलं कुणीतरी रेडीमेड दिलं आणि झालं असं नाही. कारण मला चांगलं आठवतं, म्हणजे एका वाचण्यात आलेलं आहे माझ्या, की 1980ला कांशीराम साहेब संघर्ष करत होते. लोकांना जोडत होते, संघटन मोठं करत होते. भामसाहेब तोपर्यंत ची स्थापना होण्यापर्यंत झाली होती चांगल्या प्रकारे, आणि डिएस्पोरा आपण लवकरच स्थापन करणार होतो. अशा परिस्थितीमध्ये 1980ला दिल्लीच्या अग्रवाल धर्मशाळेमध्ये कांशीराम साहेबांचा कॅडर कॅम्प चालू होता. ओके. मधली सुट्टी झाली होती जेवणाची, आणि त्या पिरियडमध्ये भारताचे माजी पंतप्रधान, त्यावेळेस त्यांनी सुरुवातच केली होती जनसंघातनं बाहेर पडून जनता बीजेपी स्थापना झाली होती त्या काळामध्ये. तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी कांशीराम साहेबांशी चर्चा केली. त्यांना सांगितलं, की कुठे कुठे? दिल्लीच्या अग्रवाल कॉलेजमध्ये, धर्मशाळेमध्ये शाळेमध्ये. हा ओके. तो कॅडर ओके. कॅम्प झाला होता. त्या कॅडर कॅम्पमध्ये मधल्या सुट्टीमध्ये अटल बिहारी तिथे आले आणि त्यांनी सांगितलं, की कांशीराम जी एक काम कीजिए, आने वाले चुनाव में आप हमारे से टिकट लीजिए, मैं आपको टिकट देता हूँ ओके. और आप चुनाव लढिए हमारी तरफ से. तर मला फार गंमत वाटते. कांशीराम म्हणजे असे अवलिया असतात. कांशीराम साहेब म्हणतात, की तू मुझे टिकट देने वाले कौन होते? आप मुझे टिकट देने वाले होते कौन? मैं खुद अपना टिकट बनवाऊंगा, मैं खुद अपना टिकट पार्टी बनाऊंगा, खुद टिकट बांटूंगा और उस टिकट से मैं चुनाव लड़ूंगा. आप होते कौन है मुझे टिकट देने वाले? अगर जिस दिन आपको आपके पार्टी टिकट ना देना, उस टाइम मेरे पास आना, मैं आपको टिकट दूंगा. म्हणजे मला कळत नाही या लोकांमध्ये ताकद, ऊर्जा ही ऊर्जा कुठून आणि येते. कुठे ना कुठे तरी यांचा संघर्ष किती विश्वास आहे, संघटनेवरती किती विश्वास आहे, कार्यकर्त्यांवर किती विश्वास आहे. कारण शेवटी बघा, लीडर हा कार्यकर्त्यांच्या जीवावर असतो. बरोबर. आणि त्या काळामध्ये ही 1980ला डेअरिंग करून बोलणं, इतक्या आत्मीयतेने, इतक्या विश्वासाने, दृढ निश्चयाने बोलणं, ही आज नाही शक्य. शक्य नाही आज. मग तिथून जो झालेला आम्ही बघतो, की कांशीराम साहेबांची दूरदृष्टी किती प्रचंड होती बरोबर. आणि त्यांचा पूर्वजांवरच्या विचारांवरती आणि घातलेल्या कार्यकर्त्यांच्या संघर्षावरती किती विश्वास होता. यातनं त्याच्यातून ते निर्माण झालेली ऊर्जा होती. आणि मग त्यांनी जसे आपल्या निवडणुका कॉन्टेस्ट करत जिंकत गेले, तेव्हा आम्ही पाहतो, की 94-95ला जे
निवडणुका झाल्या. त्यामध्ये त्यांनी आपलं नाणं खणखणीत दाखवणार पहिल्यांदा निवडणुका जिंकल्या, सत्ता स्थापन केली. 84 ते 95 ह्या 11 वर्षाच्या काळामध्ये सत्ता स्थापन म्हणजे करणारा आपण जेव्हा 85 मध्ये सत्तेमध्ये सामील झालो, 95 ला 95 मध्ये तेव्हा युती या असं आगगाडी यामध्ये होतो आपण. हो हो. आपण बघा, त्याच्या अगोदर आपण जेव्हा मी थोडंसं याच्यात जाईल तुम्हाला, की काँग्रेस बरोबर जेव्हा त्यांनी सत्ता स्थापन केली होती यांनी, कांशीराम साहेबांनी, तर तो जो काळ बघितला आपण, तर त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी हे केल्या होत्या, की काय झालं, आपण जेव्हा सत्ता स्थापन केली होती तेव्हा आपण बघा, याच्या अगोदर आपण सपा बरोबर, समाजवादी पार्टी बरोबर, बरोबर. काँग्रेस बरोबर, बीजेपी बरोबर गठबंधन बरोबर. केलेलं आहे. म्हणजे आपण युती आघाड्यांचं राजकारण केलं कांशीराम साहेबांनी. तर कांशीराम साहेबांनी जेव्हा हा युती आघाड्यांचं राजकारण केलं, त्याला आपण बेरजेचं राजकारण म्हणतो. बरोबर. जे अनेक राजनैतिक तज्ज्ञ त्याला मान्यता देतात. आणि स्वतः बाबासाहेबांनी 1938 ला सुद्धा जेव्हा संघर्ष झाला, तर काही त्या काळातल्या संघटना त्यांची युती आघाडी केलेली आहे. आणि असं नाही की त्याला बेरजेचं राजकारण, हे बेरजे राजकारण म्हणूनच खेळावं लागतं. बरोबर. कारण राजकारण ही अशीच जागा आहे की इथे तुम्हाला नैतिकता सोबत ठेवून तुम्हाला संघर्ष करायचा असतो. तर त्याच्यामुळे कसं असतं ना, की पहिल्यांदा जी निवडून आलो आपण 6-7 महिन्यासाठी, पण ती सत्य स्थापन झालो आपण. तर कुठे ना कुठेतरी हा संघर्ष सपा बरोबर करत असताना काय आलं, की तुम्हाला एक गोष्ट लक्षात असली ना, समाजवादी पार्टी स्थापना ही मुळामध्ये कांशीराम साहेबांच्या मुळे झाली. कारण काय होतं, की जेव्हा बाबरी मस्जिद आणि हा जो ढाचा जो कमंडल चा जो रथ यात्रा वगैरे, हा जो संघर्ष चालू होता त्या काळात, बॅक टू बॅक तसे काही ना काही आंदोलन देशभर चालू होतं. राम मंदिरच्या राम मंदिरचा संघर्ष 1990 नंतर अनेक नवीन नवीन चेहरे या राजकारणाला मिळाले. त्याच्यामध्ये एक मुलायम सिंग होते, लालू प्रसाद यादव होते, रामविलास पासवान प्रस्थापित असले तरी ते त्या मानाने एवढेच हे नव्हते, परंतु ते होते ते पण. म्हणजे असे नवीन चेहरे, तरुण लोक राजकारणात आले होते. मग मुलायम सिंग काय करायचे, की कांशीराम साहेबांना सांगायचे, आप चलिए राज राज चंद्रशेखर जी से मिलाता हूँ, देवीलाल जी से मिलाता हूँ. अशा अनेक लोकांशी भेटीगाठी घर करवायची. मग एकदा कांशीराम साहेब त्यांना म्हटले, की अरे तुम मुझे इन लोगों से क्यों मिलवाता है, तू अपना कुछ जमा कर, तू अपना खुद का कुछ कर, तू तू अपनी राजनीती पार्टी बना. बरोबर. आणि मग त्यानंतर मग आपण एकत्र येऊन काम करू. मग या शब्दांवरती विश्वास ठेवून त्यांनी एक पार्टी बनवली. तिचं नाव दिलं समाजवादी पार्टी. 1992 ला पार्टी स्थापना झाली. आणि पुढच्या 1-2 महिन्यामध्येच बाबरी मस्जिदचं पतन झालं. बाबरी मस्जिद पाडली. त्यावेळेस दिल्लीमध्ये ते एकत्रच बसले होते. तेव्हा त्यांना प्रश्न विचारला होता कांशीराम साहेबांना, की बाबरी मस्जिद गिर गई तो इसके ऊपर क्या क्या ख्याल है? आपका क्या कहना है? तो बोले मस्जिद गिरे या राम मंदिर बने, इससे मुझे कोई लेन देन नहीं. मैं तो अपना पूरा जीवन बहुजन समाज को तैयार करने में लगाने वाला हूँ. मस्जिद गिरी है ना, तो सत्ता में आ जाइए, ऐसे 5-6 मस्जिदें बनाइए. म्हणजे इतकं त्यांचं याच्यामध्ये. कारण बघा, तुम्ही एक लक्षात घ्या, आज जे चालू आहे महाराष्ट्रामध्ये तरी, बरोबर. की कुठे ना कुठेतरी आमच्या लोकांवरती अत्याचार होतो, आम्हाला जाळपोळ होतात, आमचे घरं जाळले जातात, आमच्यावर मारपीट होते, मुलांना टार्गेट केलं टार्गेट जातं केलं आपल्या. जातं नवीन पोरांना. त्याच्यावर एक फार मस्त कांशीराम साहेब म्हटले होते, की आम्ही जेव्हा संघर्ष करत असू, आम्ही जेव्हा पुढे जायचा प्रयत्न करत असू, त्यावेळेस आमच्या रस्त्यामध्ये कंकर आएंगे, खडे येतील, दगड बरोबर. येतील, कधी कधी पहाड येईल. म्हणजे असं मोठमोठे गोष्टी आमच्या आयुष्यात घडत जातील. पण तेव्हा आम्हाला काय करायचं? कंकर आया, उसको छलांग मार के उसको आगे चले जाओ. बड़ा पत्थर आया, उसको पैर से बाजू में हटाओ, आगे चले जाओ. पहाड़ आया, पहाड़ के बाजू से निकल के आगे चले जाओ. ते म्हणले नाही तुम्ही त्याची फाईट करा. फाईट करा. तुमची राईट. ऊर्जा, राईट. तुमचं टॅलेंट, तुमचा पैसा, तुमचा वेळ हा तुम्ही तिथे वाया घालवू नका. तुमचं टार्गेट अल्टिमेट एकच असलं पाहिजे, की देश का शासन करती जमात बनना है, जो बाबासाहेब ने कहा है, महापुरुषों ने कहा है. याच्यावर तुम्ही ठाम राहा. तुमचं आयुष्यातलं जे टार्गेट असलं म्हणजे एकच असलं पाहिजे.
की तुम्हाला तिथे पोहोचायचं. आणि तिथे पोहोचून मग तुम्ही बाकी अनेक गोष्टी तुम्ही सुधारू शकता. Right. म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त म्हणाल की हे जे संघर्ष आहेत, मग आता मी काय करू? माझ्या संघर्षामध्ये माझ्याकडे अशा अडचणी आल्यात, मी काय करू? हे सोडून तुम्ही तुमच्या टार्गेटकडे फोकस करा. त्याच्यामुळे तुम्ही बाबरी मस्जिद गिरे, राम मंदिर बने, हा तुमचा जो त्या काळातला होता. आज आमचे वेगळे प्रश्न आहेत, त्या काळात ते प्रश्न होते. त्यामुळे त्यांनी सरळ सरळ उत्तर दिलं होतं की म्हणजे बहुजन समाज खूप बनाना है, उसके लिए मेरा वो मेरे लिए मायने रखता है. त्यामुळे मी याच्यात काही पडणार नाही. म्हणून तिने बघा, तुम्ही त्या काळामध्ये काही टिप्पणी केल्या नाहीत त्याच्यामध्ये, की बाबरी मस्जिद पडली म्हणून निषेधही केला नाही, राम मंदिर बनते म्हणून शुभेच्छा दिल्या नाहीत. ते त्यांच्या कामामध्ये मशगूल राहिले आणि त्यांनी 95 ला बाबरी मस्जिद पाडल्याच्या नंतर त्यांनी सत्तेत सत्ता हस्तगत केली. कारण ते त्यांच्या टार्गेटवर कायम राहिले, त्यांनी संघर्ष करत राहिले आणि पुढच्या 4-5 वर्षामध्ये त्यांनी आपलं टार्गेट पहिल्यांदा पूर्ण केलं. ते एक अचिव्हमेंट आहे. बरोबर. म्हणजे बाबरी पडल्यानंतर सुद्धा आपण सत्तेवरती येऊ शकतो. हो. एक दिल्ली ऑफिसमध्ये मान्यवर कांशीराम ऑफिसमध्ये असताना हं. त्या ठिकाणी महाराष्ट्राचे एक मोठं नाव असलेलं शरदजी पवार साहेब तिथे गेले होते त्यांना भेटण्यासाठी. पण त्यांना थांबवण्यात आलं ऑफिसच्या बाहेर. असं का? बघा, हे जे आहे ते काही असं मुळामध्ये थांबवलं म्हणजे असा काही उद्देश नव्हता. कोणाला अपमानित करणं, कांशीराम साहेब कधी लवकर कोणाला अपमानित करत नाही ओके. आणि बहुजन समाजातील व्यक्तीला करतच नव्हतं. कळतच नाही. राइट. त्यामुळे हे काय आलं, की त्या काळात तो जो काळ आहे, तर त्याच्यामध्ये खूप संघर्ष होता. कारण 96 ला ऑलरेडी ते खासदारही झाले होते. त्याच्यानंतर 97 ला एक मोठा मेळ्याचं आयोजन केलं होतं लखनौमध्ये. ज्याचं नाव होतं छत्रपती रायश्री शाहू महाराज मेला. ओके. तर त्याच्यामध्ये मशगूल होते कंटिन्यू. कारण तो मेळा त्यांना खूप मोठा करायचा होता. काय होतं माहिती आहे, की कांशीराम साहेबांचं तुम्ही बघितलं, की त्यांच्यावर जो फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांचा जो प्रभाव आहे, तर त्याच्यामुळे ते त्याच्यात मशगूल असायचे कंटिन्यू. त्यांचं स्वप्नपूर्तीसाठी, त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ते कंटिन्यू तयार राहायचे. बरोबर. तर त्यामुळे ते तर मशगूल होते. काही गोष्टी होत्या. त्यानंतर त्यांनी भेट दिली त्यांना. भेट दिल्याच्या नंतर म्हणजे काही मीटिंग्समुळे ते लेट झालं होतं. असा काही उद्देश त्यांचा नव्हता, जो नंतर काय पेरला गेला. उद्देश तो नव्हता. पण ते पेरल्या गेलेल्या गोष्टी आहेत त्या. त्यामुळे कसं आहे, पण नंतर भेटली गेली. तर त्या भेट झाल्याच्या नंतर का त्यांनी विचारलं, की मैंने सुना है कांशीराम जी आप लखनऊ में कानपूर कानपूर विद्यापीठाला म्हणजे तुम्ही तुमचं नाव देण्याची इच्छा आहे तुमची. शाहूराजांचं नाव देताय तुम्ही असं. रायश्री शाहू महाराज विद्यापीठ नाम देने वाले आप. असं शरद पवारने विचारलं होतं त्यांना. ते बोलले, "जो आप महाराष्ट्र में नहीं कर पाए, मैं वो करने जा रहा हूँ." म्हणजे हा सुद्धा टोमणा त्यांनी त्याच्यावरती पवार साहेबांची म्हणजे काही नाही, काहीतरी रिएक्शन काही असेल? नाही, काही नाही. काय प्रतिक्रिया द्यायची? तुम्ही काय अपेक्षित? नाही करू शकले, नाही करू शकले. त्यांना माहिती आहे, की आपण हे सगळं करू शकतो. कारण एका कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्राचं टोक पकडू आपण त्याला, आहे ना? कोल्हापूर हे महाराष्ट्र टोकावरचं शहर आहे. तिथे शाहूराजांचं जे मोठं योगदान आहे, तर ते तुम्ही महाराष्ट्रात काही करू शकले नाही. परंतु कांशीराम साहेबांनी कानपूर युनिव्हर्सिटीचं नाव शाहू रायश्री शाहू महाराज. महाराज युनिव्हर्सिटी बरोबर. केलं. तर याला तुम्ही काय म्हणणार? त्याच्यावर त्यांचं काय उत्तर असणार? त्यामुळे ते काही भाग तो वेगळा आहे, तो राजकारणाचा भाग जरी पकडला, पण त्यांनी हजरजबाबी ज्याला म्हणतो, की ते कांशीराम साहेबांनी जे उत्तर दिलं, ते त्यांचं प्रचंड म्हणजे खूप चांगलं होतं. त्याच्यात मला असं वाटतं, की कुठे ना कुठे तर ते बिलकुल मागे हटत नाही. आणि कसं आहे माहिती आहे, की तो काळ जो होता त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो, की बीजेपी सत्तेत आली होती केंद्रामध्ये. आणि आता आम्हाला आमच्याकडे हे नव्हतं. आता तुम्हाला मी गोष्ट त्या अगोदर एक सांगू इच्छितो. काय असतं माहिती का, की फार जबरदस्त म्हणजे मला वाटतं बीजेपीला 95 नंतर बीजेपी आणि काँग्रेस जवळ-जवळ युपीमधून हद्दपार होण्याच्या मार्गावर झाली होती. त्यांचा बरोबर. जो तिथे फक्त सपा आणि बसपाचंच प्राबल्य राहिलं होतं. परंतु देशात अनेक ठिकाणाहून बीजेपी निवडून गेल्यामुळे 96ची जी निवडणूक आहे, ती जिंकली. मग ती सत्ता नंतर ते पडलं सरकार काही दिवसांनी. मग पुन्हा एकदा ते सत्तेत आले. 2004 पर्यंत त्यांची सत्ता होती बीजेपीची. 99ला पूर्णपणे त्यांनी
सत्ता हासिल केली. परंतु काय होतं ना, की कॅडर कॅम्प जे अ, झाले होते एकदा, त्याच्यामध्ये कांशीराम साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं, की मैं काँग्रेस को मरने नहीं दूंगा. अगर असं का? काँग्रेस मर गई, तो हाँ, मैं सत्ता की चाबी अपने हाथ में रखूंगा. मतलब ज्याला आपण म्हणतो, की मुझे मजबूत सरकार नाही, म्हणजे मजबूर सरकारची. बरोबर. बाबासाहेब नेहमीच म्हणायचे, की मला कांशीराम मला साहेबांचा विरोधी प्रत्यक्ष पक्ष नेता याच्यामध्ये म्हणून, विरोधी पक्ष म्हणून माझ्या पक्षाने प्रस्थापित होता बाबासाहेबांना नेहमी वाटायचं. ओके. तर त्याच्यामुळे ते कुठं ना कुठेतरी कांशीराम साहेबाच्या वक्तव्यामध्ये नेहमी येत होतं. तेव्हा ते म्हणायचे, की मुझे कांग्रेस को पूरी तरह से खत्म नहीं करना है, क्योंकि कांग्रेस अगर खत्म होगी तो बीजेपी आरएसएस ऊपर आ जाएगी, और आरएसएस अगर ऊपर चली गई तो उस बहुजन समाज का खात्मा करेगी. बरोबर. म्हणजे आता हे वाक्य तुम्ही पाहताय 84-85च्या 80च्या दशकातलं वाक्य. बरोबर. आज आम्ही जेव्हा आज पाहतो, तर ते कुठे ना कुठेतरी ते लागू होतं. वाक्य लागू लागू होतं. होतं. की आरएसएस पूर्ण सत्तेत आल्यामुळे आज आमची अवस्था काय. कारण ते 6 डिसेंबर 1987ला जाती तोडो समाज जोडो या मथळ्याखाली, या शीर्षकाखाली त्यांनी कॅडर कॅम्प्स घेणं चालू केलं होतं. तर त्याच्यामुळे मग त्या कॅडर कॅम्पमध्ये त्यांचं ते वक्तव्य होतं, की मुझे कांग्रेस को पूरी तरह से खत्म नहीं करना है, क्योंकि कांग्रेस खत्म हो जाएगी तो बीजेपी आरएसएस बडे बडी हो जाएगी, आणि आरएसएस मोठं होणं कधीही चांगलं नाही. बरोबर. म्हणजे इतकं दृढ त्यांना माहित होतं, की हे होऊ असलं पाहिजे. आजच्या परिस्थितीत आपण ते 87 ते आजचा जो काळ बघतोय आपण, 14 नंतर आम्ही जे काही भोगत आहोत, ते कुठे ना कुठेतरी कांशीरामची ती विचारधारा पाहतो आम्ही, की त्यांना वाटत होते आज खरं आहे. खरं आहे ते. बरोबर. कुठे ना कुठेतरी अरे. त्याच्यामध्ये ते आम्ही पाहतो. आणि कसं आहे, जेव्हा पक्ष हे जेव्हा हे सत्तेत आले 97, 98ला, नंतर संविधान बदलण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तर याच्यामध्ये कांशीराम साहेब फार मार्मिकपणे म्हणतात, की आमच्या लोकांनी काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे. 95-96 मध्ये, 96ला दरेसी मैदानामध्ये, लुधियाना मध्ये जे मैदान आहे, त्याच्या एक रॅली झाली होती. तर कांशीराम साहेब म्हणाले ते, की आमचे लोक करतात काय? डेरों में घंटा बजाने वाली औलाद संविधान बदलने की कोशिश कर रही है. म्हणजे मंदिरांमध्ये घंटे वाजवणारी जी लोक आहेत, ते संविधान बदलण्याच्या प्रक्रिये करत आहेत, सुरू केलेली बरोबर. आहे त्यांनी. और संविधान बनाने वाली की औलाद क्या कर रही है? मंदिरों में घंटा बजा रही है. बरोबर. म्हणजे कुठे ना कुठेतरी ती सुरुवात त्यांना लक्षात आली होती, लक्षात की आली. येणाऱ्या काळामध्ये बीजेपी शासन जे आहे किंवा आरएसएस जे आहे, संविधान, त्यांचा मूळ हेतू संविधान बदलणे आहे, हे 95-96ला कांशीरामजींना कळतं. आणि त्यानंतर हिस्ट्री आपल्या समोर आहे, की अरुण शौरी नावाच्या एका विक्षिप्त व्यक्तीने. व्यक्तीने संविधान समीक्षा बरोबर. ची सुरुवात केली होती. आणि त्यानंतर सरकारच्या अनेक गोष्टी घडल्या देशामध्ये. देशामध्ये अनेक गोष्टी संविधान जाळण्यात आलं. झाल्या. बऱ्याच गोष्टी मग नंतर हळूहळू आपण बरोबर. पाहतो. परंतु याची दूरदृष्टी पहा. 95-96 कांशीराम म्हणतात, की आमच्या लोकांनी काय केलं पाहिजे. बरोबर. तर हे कुठे ना कुठेतरी त्यांच्या दूरदृष्टीचं हे आहे, की राजकारणामध्ये तुम्ही किती सजग असलं पाहिजे, तत्पर बरोबर. असलं पाहिजे, जागरूक असलं पाहिजे. बरोबर. पण सर 85 मध्ये जर कांशीराम जर लिहून ठेवत आहेत, की भविष्यामध्ये हा धोका निर्माण होऊ शकतो. तर भविष्य म्हणजे आज. तर आज तसा नेता किंवा कॅपेबल नेता देशामध्ये नाहीये का? जर आहे, तर मग तो काम करत नाहीये का? जर काम करतोय, तर सक्सेस न होण्याचं त्याचं मुख्य रिझन काय आहे? बघा, मी तुम्हाला याच्या अगोदरच उत्तर दिलेलं आहे. कांशीराम साहेबांना जेव्हा आपने सिर्फ 2 ही बुक क्यों लिखे, हा जेव्हा प्रश्न पत्रकाने विचारला, तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं होतं, की मेरे पुरखों ने जितना कुछ लिख के रखा हुआ है, अगर मैं उस पे आगे कुछ लिखता हूँ, तो मुझे मेरे पुरखों पे भरोसा नहीं. बरोबर. तसंच आजचं आहे. कांशीराम साहेबांनी एक तुम्हाला पाया बांधून दिलेला आहे, बरोबर. इमारत बांधून दाखवलेली आहे. तुम्हाला फक्त फॉलो करायचं. फॉलोअप करायचं. राइट. मग याच्या पलीकडे आता कुठल्याही नेत्याला काही बोलणं योग्य नाहीये. कारण बरोबर. बघा, राजकीय पक्ष जेव्हा स्थापन झाला, तो काही त्यांची इच्छा होती म्हणून नव्हता झाला. आरपीआयने काम नाही केलं.
म्हणून आरपीआय गेला. सक्षम नाही झाली म्हणून एक नवीन पर्याय त्यांनी निवडला. पर्याय दिला. बरोबर. मग असे पर्याय निवडले जातात ना. काळानुसार असे प्रयोग होतच राहतात. कारण आम्हाला संघर्षाचा हे आहे आमचा जो डीएनए आहे हा संघर्षाचा आहे. तर हे जर ना, कारण मी तुम्हाला मुद्दाम आज सांगतो की 84ला जेव्हा पक्ष स्थापन केला, राजकीय पक्ष स्थापना करायची होती, तेव्हा 12, 13 आणि 14 एप्रिल 1984 याचे सलग 3 दिवस अधिवेशन होतं दिल्लीला. त्याच्यामध्ये अनेक बामसेफ, DS4 सगळेच लोक सामील झालेले होते. सगळं आपण संघर्षातून वरती आलेले लोक होते. तर तेव्हा नाव काय द्यायचं पक्षाचं याच्यावर 2 दिवस चर्चा चालू होती. कांशी तसा वैतागले, अरे क्या कर रहे हो तुम लोग, एक नाम देने के लिए पार्टी का नाम चयन करना है, उसके लिए तुम 2 दिन समय कितना बर्बाद हो रहा है इसमें, क्या रखो नाम, कुछ भी रखो नाम, अरे नाम में कुछ नहीं होता है, काम अगर बहुजन का नहीं करोगे तो नाम में क्या म्हणजे रखा? 85-15 जो फॉर्म्युला आहे त्याच्या मागची भूमिका काय आहे साहेबांची? बघा, तुम्हाला सांगतो मी की हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष कांशीराम साहेबांनी सुरू केला. ते चालू करत असताना ते अनेक लोकांची भेटीगाठी घेतल्या. तुम्हाला नवल वाटेल, आजचा जो पुढारी पेपर आहे, पुढारी पेपरचे जे मूळ संस्थापक आहेत त्यांच्याबरोबर चांगले मैत्री संबंध होते. जी कोळसे पाटील आहेत, नंतर त्यांनी तयार केलेले अनेक लोक जे महाराष्ट्रात आज आहेत. तर ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने त्यांचं आज जे वारसा चालवत आहेत महाराष्ट्रात, आणि बरोबर. आता भविष्यात बघू आपण, प्रयत्न चालू आहेत सगळे. असे अनेक लोकांना तयार केलं होतं कांशीराम साहेब, की मुवमेंट चालू ठेवण्यासाठी त्यांनी तिथपर्यंत मुवमेंट पोहोचली. तर हे संघर्ष चालू असताना त्यांना नेमकं कळलं काय, तर नेमकं कळलं की आम्हाला त्रास कुणापासून आहे. तर आमचा त्रास हा ब्राह्मणवाद आहे. ब्राह्मणांशी त्यांचं दुश्मनी नव्हती. ब्राह्मणांशी त्यांनी बिलकुल कधी दुश्मनी केली. त्यांच्या मित्रांपरिवारात ब्राह्मण होते, परंतु त्यांचं म्हणणं होतं की ब्राह्मणवाद हा आम्हाला त्रासदायक आहे. बाबासाहेबांनी पण ब्राह्मणवादाला त्रासदायक म्हटलेलं आहे. ब्राह्मण त्यांचे मित्र होतेच. मनुस्मृती जाळणारे कोण होते? मनुस्मृती दहन केलं त्या दिवशी कोणाच्या हस्ते केलं होतं? तर त्यामुळे तुम्हाला एक क्लिअर कन्सेप्ट आहे की व्यक्ती त्रासदायक नाही, ती विचार जो आहे त्याच्यावर असलेला विचारांचा पगडा जो आहे हा तुमचा त्रासदायक आहे, तुमचं नुकसान करणार आहे. मग त्यांनी बघितलं की 15% कोण आहे, मग उच्चवर्णीय आहेत. त्याच्यामध्ये ब्राह्मण, बनिया, क्षत्रिय यांना त्यांनी उच्चवर्णीयामध्ये पकडलं, आणि बाकी सगळे मग शूद्रांमध्ये आहे. शूद्र, अतिशूद्र, पूर्ण, ज्याला ओबीसी पिछडा वर्ग म्हणतो आपण, त्याला अदर बॅकवर्ड्स, यांची संख्याबळ हे 85%. ओके. मग त्यातनं ती निर्मिती झालेली आहे की 85 बनाम 15, 85 वर्सेस 15%, 15%. हा संघर्ष सुरू झाला. आणि हा संघर्ष यासाठी गरजेचा होता की आम्हाला आमच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून देण्यासाठी हा संघर्ष गरजेचा होता. बरोबर. वेगळं करणं नव्हतं, कारण संविधानाने तुम्हाला सगळ्यांना एक केलेलं आहे. त्यामुळे त्यातनं वेगळं पण तुम्हाला काही करायचं नव्हतं, यातनं वेगळं पाडायचं नव्हतं कांशीराम साहेब. परंतु कुठे ना कुठेतरी तुमचं अस्तित्व, तुमची ज्याला आपण गरिमा म्हणतो, ती तुम्हाला मिळाली पाहिजे. ती मिळवून देण्यासाठी मग त्यांनी तुम्ही 85 मध्ये येता, तुम्ही बोलवू शकता. मग कसं असं एक मोटिवेशनल स्पीच असतं की तुम कर सकते हो सकता है, तुम्हारे से हो सकता है, हे देण्यासाठी मग त्यांनी तुम्ही 85% आहात, तुम्ही सत्तेत का बसू शकत नाही, बरोबर. एक मोटिवेशनल म्हणून त्यांनी लोकांपर्यंत नेलेला एक प्रयोग आहे. म्हणून त्यांनी त्याला 85 वर्सेस 12, म्हणजे 15% लोक तुमच्यावर राज्य करतायत. त्यासाठी देत असताना त्यांनी असं पेनाचं उदाहरण नेहमी द्यायचे कांशीराम साहेब. बोले पेन है, बराबर, ये पेन क्या, ये जो ढक्कन है ये तुम्हारा 15% है, ये बरोबर. बाकी 85% है. बरोबर. बरोबर. तर याच्यामध्ये हा याचं काम काय, हे असला काय नसला काय फरक पडतो, काही फरक नाही पडत. परंतु तरी हा तुमच्यावर राज्य करतो. बरोबर. हे असं त्यांनी एका साध्या पेनातनं तुमच्यापर्यंत ते पोहोचवलं. की हे तुम्ही सगळे आहात आणि हा फक्त तुमच्यावर राज्य करतोय. दिसतो खिशात टाकल्यावर काय दिसतं तुम्हाला, हे झाकण बरोबर. दिसतंय, टोपण बरोबर. दिसतं नाही ना, हा दिसतो, पण याच्यामध्ये सगळी मेहनत ही तुमची आहे. हे तुम्ही महत्वाचे आहात, हे तुम्हाला दाखवण्यासाठी त्यांनी. आणि ते म्हटले की जब तक ये ऐसा नहीं होता जिसे हम समतामूलक समाज कहते, ही दरी अशी होत नाही तोपर्यंत तुम्हाला संघर्ष करायचा. हे दाखवण्यासाठी त्यांनी 85 वर्षे 15 ही संकल्प आणली होती. तर त्याला आपण आजच्या तारखेमध्ये मोटिवेशनल स्पीच म्हणू.
तो स्पीच त्यांनी दिलेला आहे. ओके. कांशीराम साहेबांनी हे आंदोलन चालवत असताना कॅदर चालू केले पूर्ण देशामध्ये. कॅदर म्हणजे नेमकं काय आणि त्यामागचा उद्देश काय होता? कसं आहे की कॅडर कॅम्प हा जेव्हा आपण म्हणतो की कॅडर म्हणजे काय, प्रशिक्षित कार्यकर्ता, आणि हा त्यासाठी लावलेला कॅम्प होता. कारण कार्यकर्त्यांना बघा, आपण थोडं मागे गेलो तर इंग्रजांचा काळ आपण पाहतो की इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रज काय यशस्वी झाले. 1,00,000 इंग्रज आले होते भारतामध्ये. 1,00,000 लोकांनी पूर्ण भारत देशावरती राज्य केलं. बरोबर. हे कारण काय की त्यांच्याकडे असलेली जी सैन्य होतं, बरोबर, त्या सैन्याची प्रशिक्षित सैन्य होतं त्यांच्याकडे. बरोबर. तर त्याच्या जीवावर त्यांनी भारतावरती राज्य केले. तर त्यामुळे आम्ही संघर्ष आणि युद्ध करायला चाललेलो आहोत. आमचं आंदोलन आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रशिक्षित कार्यकर्ता, सुशिक्षित कार्यकर्ता असणं गरजेचं आहे. आता सुशिक्षित कार्यकर्त्याला प्रशिक्षित करणं गरजेचं आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे मग कांशीराम साहेबांनी कॅडर कॅम्पची निर्मिती केली. आता कॅडर कॅम्प कोण करतं? तर कॅडर कॅम्प करतात RSS वाले, कॅडर कॅम्प करतात कम्युनिस्ट. तर त्याच्यानंतर कॅडर कॅम्प घेणारा एकमेव व्यक्ती म्हणजे कांशीराम. मान्यवर कांशीराम साहेब. त्यांचं काय म्हणणं होतं कॅडर कॅम्प बद्दल, की कॅडर कॅम्प मीन्स क्या होता, एक फॅक्टरी होती, कार्यकर्ता बनाने की फॅक्टरी. आणि काय असतं ना की जेव्हा तुम्हाला संघर्ष करायचा आहे, तर संघर्ष करण्यासाठी तुम्हाला काहीतरी अवजार पाहिजे. तर बरोबर. तुमच्याकडे बाकी दुसरं काही अवजार नाही. तुमच्याकडे बुद्धीचा अवजार आहे, तुमच्याकडे ताकद आहे, तुम्ही ते करू शकता. म्हणजे एक जिज्ञासा म्हणा किंवा एक म्हणतो त्याला की तुमची शारीरिक ताकद आहे की तुम्ही करू शकणार, संघर्ष करणं, तुम्ही पूर्णपणे वेळ देऊ शकता, पैसा लावू शकता. मग ते कसं करू शकता? मग ते शिकवण्याची एक जागा होती. तिला प्रशिक्षण देणं म्हणायचो. त्याला कॅडर कॅम्प म्हणू लागलो. बरोबर. आणि त्याच्यातनं तो कार्यकर्ता निर्माण होतेला घडत गेला. तर कसं असतं ना की ह्या कॅडर कॅम्प होण्यामध्ये, कॅडर कॅम्प हा एक कन्सेप्ट जी आहे ही थोडीफार राजनीती जरी म्हटलं आपण, त्यात भले राजकारणाचे धडे दिले जातात, पण त्याच्या अगोदर जे सामाजिक कॅडर कॅम्प होते, याच्या अगोदर जे आपण म्हणतो की गैर राजनीतिक जड़े जिस पार्टी की मजबूत नहीं होती नाही होती. उसको राजनीति चल नहीं सकती, नाही चल वो समाज की राजनीति चल नहीं सकती. बरं. तर त्याचमुळे आपण म्हणतो की वो कामयाब नहीं बन सकता है. त्यासाठी मग प्रशिक्षित कार्यकर्त्यांची गरज आहे. प्रशिक्षित कार्यकर्ते म्हणून मग तुम्ही त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं. मग प्रशिक्षण द्यायचं तर काय द्यायचं, की मग त्याच्यावर ब्राह्मण वाद तुमच्यावर किती हावी झालेला आहे बरोबर. यातनं ते दाखवायचं. आमचा संघर्ष कसा आहे ते तुम्ही दाखवायचं. ब्राह्मणवादाने आमचं शोषण कसं केलं ते तुम्हाला त्याच्यात दाखवायचं. कॅडर म्हणजे काय असतं, एक अलादीनचा चिराग म्हणायचे कांशीराम, फार बरोबर. गमतीत म्हणायचे, की अलादीन का चिराग आहे. आणि हा जो चिराग आहे हा त्या फॅक्टरीमध्ये तपून काढला पाहिजे. तरुणांनी जास्तीत जास्त कॅडर कॅम्प अटेंड केले पाहिजे. तरुणांनी या संघर्षात आलं पाहिजे. कारण काय होतं माहितीये का, की जेव्हा तुम्ही अ, या संघर्षात येत नाही, तरुण किंवा सुशिक्षित लोक राजकारणामध्ये येत नाहीत, तर त्यामुळे काही अयोग्य अशा व्यक्तींना तुम्हाला झेलावं लागतं. गेलावं लागतं. राईट. मी त्याला अशिक्षित वगैरे नाही म्हणणार, कारण शेवटी बाबासाहेबांनी तो अधिकार दिलेला आहे. बाबासाहेबांनी त्याचे काही आठ ठेवलेल्या नाहीयेत. त्यामुळे त्यांना हे नाही. पण म्हणजे चुकीचे लोक तुमच्या डोक्यावर मग राज्य करतात. मग त्यासाठी प्रशिक्षण देऊन तुम्ही सुशिक्षित लोकांनी पुढे आलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, नाही सत्ता हासिल केली पाहिजे. हे त्या कॅडर कॅम्पचं एक फलित होतं, की हे तुम्हाला ते करायचं त्याच्यामध्ये. आणि संघर्षाशिवाय काही मिळत नाही. बरोबर. बिना संघर्ष कुछ नहीं होता है. कारण बाबासाहेब सांगून गेलेले आहेत तुम्हाला, की स्वातंत्र्य पाहिजे असेल तर तुम्हाला बलिदान हे द्यावं लागेल. तर हे बलिदान. बलिदानाची एक म्हणजे ज्याला तयारी करणं म्हणतो आपण. तर ती तयारी करण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करायचा. मग तो त्या कॅडर कॅम्पचं माध्यम होतं. आणि मग माध्यमात इतकं ते जाळं पसरलं, की प्रचंड असं म्हणजे प्रत्येक शनिवार, रविवार जे सरकारी कर्मचारी होते ते कॅडरच्या माध्यमातून लोक तयार करत होते. डिव्होशन, डेडिकेशन, प्रचंड असं लोकांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. आणि ते होतं मग म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हे काय असंच तयार नाही झालं.
राजनीती आमच्या हातात कायचीच नाही, आम्ही तयार केलं. ते तयार करण्याचं काम आहे प्रशिक्षण शिबिरांनी केलेलं आहे, कॅडर ओके. बेस कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि त्यातही ते म्हणत होते की तुमचं स्पीड कमी आहे, पण चालेल, पण रस्ता आमचा आहे ना, बरोबर. आमच्या रस्त्यावर आम्ही कुठल्याही स्पीडने जाऊ. राईट. त्यामुळे रस्ता तुमचा असला पाहिजे आणि ते रस्ता बनवण्याचं काम एक प्रशिक्षण शिबिरातनं कॅडर कॅम्पच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे स्पीड किती आहे याच्यावर तुम्ही बघू नका, परंतु चालत राहा, निरंतर चालत राहा, थांबू नका. तर कुठे ना कुठेतरी थोडाफार याच्यावरती असं त्यांचं म्हणणं असेल की काही झालं तर तुम्ही थांबता हे काम पूर्ण केलं पाहिजे. जोपर्यंत तुमचं ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत चालत राहिलं पाहिजे. चालता नाही बरोबर. आलं पोहलं पाहिजे, पोहलता नाही आलं रेंगाळलं पाहिजे. पण कसंही करून तुम्ही पुढे जात राहा. छोट्या छोट्या गोष्टी हासिल करत पुढे पुढे जा, थांबू नका. थांबलात तर मग तुम्ही संपलात हे त्यांना वाटत होतं. आणि म्हणून मग प्रशिक्षण तुम्ही कंटिन्यू करत राहा. आता काय मला त्याच्यावर काही बोलायचं नाही की 2004 नंतर कांशीराम साहेबांच्या स्टोनचे अटॅक आल्याच्या नंतर, आजारी झाल्याच्या नंतर हे बंद का केले, त्याच्यात मला काही पडायचं नाही. परंतु कुठे ना कुठेतरी आजचा जो तरुण आहे, कॅडर कॅम्प न मिळाल्यामुळे आज आमचा संघर्ष थांबलेला आहे. तर नक्कीच हा पुन्हा सुरू करणं गरजेचं आहे. तो बरोबर. पूर्ण परत झाला सुरू तर ठीक आहे. बाबासाहेबांनंतर आम्हाला साधारण 10-15 वर्षानंतर पुन्हा कॅडर कॅम्पच्या माध्यमातून आम्ही सत्तेत सामील होण्याची आशा पल्लवित झाल्या होत्या. तर नक्कीच आमच्या होतील अजूनही, असं काही नाहीये. पण कॅडर कॅम्पचं नुकसान बंद झाल्यामुळे बरंच नुकसान झालेलं आहे आमचं. ते सध्याच्या याच्यातनं आम्हाला दिसत आहे. पूर्ण जेव्हा राजकारण, समाजकारण पाहतात तर त्यांची एक इच्छा होती सामाजिक परिवर्तन. ओके. आता तुम्ही जे म्हटलात की अमुक विशिष्ट पक्षांमध्ये आपले बहुजनांचे लोक निवडून जातात, ते सत्य काम आहे. त्यासाठी कांशीरामजी फार छान बोलतात. कांशीरामजी काय म्हणतात की जो माणूस निवडून गेला त्याला तुम्ही आत्ताच्या घडीला जे म्हणता की हा आमच्या समाजाचा माणूस अमुक पक्षामध्ये निवडून गेला, तो समाजाचं काम करतो, हा बरोबर. झाला सामाजिक न्याय झाला. तुम्हाला प्रतिनिधित्व दिलं. जर ती जागा एससीची रिझर्व्ह नसेल तर तुम्हाला प्रतिनिधित्व मिळतं का? नाही भेटणार. हा एक प्रश्न आहे त्याचा. बरोबर. पण जर ती मिळाला आणि तो निवडून गेला तर त्याला सामाजिक न्याय म्हणतो आपण. की कांशीराम म्हणाले की हा सामाजिक न्याय हा क्षणिक असतो. 5 वर्षानंतर त्याचं काय होतं? तो तुम्हाला न्याय परत परत मिळेलच याची गॅरंटी नाही. बरोबर. तर त्यामुळे आम्हाला सामाजिक न्याय नको, आम्हाला सामाजिक परिवर्तन पाहिजे. बरोबर. काय होतं ना की सत्तामध्ये बसण्यासाठी ते व्यक्तींची त्यांना गरज असते. रिझर्वेशनची जागा असल्यामुळे ती त्यांना तुम्हाला बसवावं लागतं. पण ते काम त्यांचं करतात का? आपलं काम करतात का? बहुजन नाही समाज करत. काम करतात. नाही करत. हा त्यातला मूळ हेतू आहे. तुम्हाला सामाजिक न्याय म्हणून तुम्हाला तिथे बसवलंय त्यांनी. म्हणजे पण सामा- ऑलमोस्ट ह्या पक्षांमधनं जे जिंकून जातात ते राखीव जागेवरनच आहेत. मोस्ट ऑफ द राखीव जागेवरूनच आहे. ओके. आपण बघा आता याचं विश्लेषण किंवा विवरण केलं आपण, त्यात तुम्हाला दिसेल की राखीव जागेवरतूनच म्हणजे ओपन बहुजन जागेमधून पक्ष- या लोकांना निवडून नाही. घेऊ शकत नाही ते लोक. शक्यतो ओके. नाहीच करत. ओके. तर त्याच्यामुळे कसं असतं ना की तुम्हाला सामाजिक, कांशीराम त्यावेळेस एक प्रश्न होईल, तुम्हाला सामाजिक न्याय पाहिजे की सामाजिक परिवर्तन पाहिजे? कारण परिवर्तन करत असताना मग ही बाजू तुम्ही कुठूनही निवडून घेऊन जाऊ शकता. बरोबर. बरोबर. तर कुठूनही तुम्ही निवडून गेले पाहिजेत ना. मग त्याला सामाजिक परिवर्तन म्हणतात. बरोबर. तर तुमची मानसिकता बदलली पाहिजे. होतं काय ना की आमच्या माणसं सामाजिक न्यायाच्या मागे लागतात. सामाजिक न्याय म्हणून तुम्हाला तिथं प्रतिनिधित्व मिळतं. तो भले नेता चांगला आहे, पण त्याला सामाजिक न्याय मिळाला, पण किती दिवस करणार आहे? 5 वर्षानंतर ते टर्म सुटली, तो नेताही गेला ना. बरोबर. भले तो चांगला नेता आहे. अनेक लोक सामाजिक दुसऱ्या पक्षांमधून कामं केलेले असतील, मी नाही म्हणत नाही. त्यांनी कामही चांगली केली, पण नंतर कुठे गेली? त्यामुळे हा झाला फक्त सामाजिक न्याय म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात. परंतु कांशीराम साहेबांचं म्हणणं होतं की तुम्ही सामाजिक न्याय म्हणून आम्हाला प्रतिनिधित्व नको, आम्हाला सामाजिक परिवर्तन पाहिजे. बरोबर. आणि हा जो संघर्ष आहे, हा जो लढा आहे, हा सामाजिक परिवर्तनाचा लढा आहे. फुले शाहू आंबेडकरांनी हा लढा सामाजिक परिवर्तन म्हणून केलेला आहे. आणि सगळ्यात मोठं उदाहरण बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. ते सामाजिक परिवर्तनाचं आहे ना. त्यांनी काही त्यांच्या समाजाचा म्हणून कोणाला जास्त आणि तुम्ही समाजाचा नाही म्हणून कमी असं दिलेलं नाही. बरोबर. एक वोट एक व्हॅल्यू हे जे तुम्ही बघता, हे कसलं आहे? समानतेचं प्रतीक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही
सामाजिक परिवर्तन जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं, बरोबर. तेच कांशीराम साहेबांना अपेक्षित होतं. म्हणजे तुम्ही बघा बाबासाहेब म्हटले होते 10 वर्ष राजकीय आरक्षण द्या. तर घ्या काढून. आता आम्हाला नकोय सामाजिक राजकीय आरक्षण. राजकीय आरक्षण तरी देतात. मुद्दाम प्रत्येक 10 वर्षे वाढवतात. 10-10 वर्ष वाढवत बरोबर. गेले. त्यात काँग्रेस असेल, बीजेपी असेल, जे सत्तेत बसलेले तर ते करतो. पण आम्हाला नकोय ना राजकीय आरक्षण. बरोबर. बाबासाहेबांनी ते नको होतं. म्हणजे आम्हाला कुठे ना कुठे सामाजिक परिवर्तन पाहिजे. फुले शाहू आंबेडकर आणि कांशीराम यांनी जी मत मांडलेलं आहे, सामाजिक परिवर्तनाचा लढा आहे. तर आम्ही कुठे ना कुठे ते सामाजिक न्यायामध्ये गुरफटून गेलो आहोत. आमचा बरोबर. एक माणूस निवडून होता, आम्ही खुश होतो. पण कुठे ना कुठे ती सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याला खीळ बसते, असं आमचं प्रामाणिक मत आहे. बरोबर. माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. मान्यवर कांशीराम साहेब मान्यवर कांशीराम साहेब आजच्या घडीला जर असते, तर त्यांचं जनतेला आव्हान काय असतं? आत्ता आपण जे इतक्या वेळामध्ये जी चर्चा केली, हं. याच्यामध्ये आपला शेवटचा जो पॅराग्राफ आहे, आपल्या बोलण्यातला जो सारांश आहे, की फुले शाहू आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समतामूलक समाज, बरोबर. याच्यामध्ये असलेलं सामाजिक परिवर्तन, या गोष्टी कांशीराम साहेबांना अपेक्षित होत्या आणि आजही असते तरी त्यांनी त्यासाठी संघर्ष केला असता. ओके. कारण शाहू म्हणजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा इतका प्रचंड होता, की त्यांना बाकी दुसरं काही सुचत नव्हतं. बरोबर. त्यांचा संघर्ष आपण पाहिल्यावर तुम्ही बघा ना त्यांचा संघर्ष. त्यांनी आयुष्यभर लग्न केलं नाही, आयुष्यभर कुठल्या दुसऱ्या अन्य गोष्टींमध्ये त्यांचं नाव गोवलं गेलं नाही, कुठल्या स्कॅममध्ये त्यांचं नाव गोवलं गेलं नाही. इतकं प्रदीर्घ असं त्यांचं राजकीय सामाजिक चळवळ होती. पण कुठेही त्यांच्या नावावर कोणी बोट ठेवू आजही नाही करू शकत. बरोबर. म्हणजे तो माणूस संघर्षाने पेटलेला होता. संघर्ष हा त्यांचा एक आयुष्याचा अविभाज्य अंग होता. त्यामुळे आजही जर कांशीराम साहेब असते, तर नक्कीच याचं आम्हाला असं वाटतं, की अ, नक्कीच बरंच मोठं परिवर्तन झालं असतं. कारण 86 ला जेव्हा बामसे फुटली आणि 91 ला आम्ही सत्तेत असतो, असं कांशीराम साहेबांचं म्हणणं होतं, की बामसेफ जर नसती फुटली, तर आम्ही बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी या देशावर राज्यकर्ता राजे बनू शकलो असतो. बरोबर. आणि नक्कीच 2004 पर्यंत त्यांचं आजारपणाचं आम्ही जेव्हा बघतो, 2003चं आजारपण पाहतो, ते आजारी पडले. त्यानंतरचा आजचा प्रवास आम्ही बघतो, तेव्हा नक्कीच कुठे ना कुठे खंत वाटते, की आम्ही कमी पडलो किंवा असेल काही चुका झाल्या असतील, परंतु त्या झाल्या नसत्या. आणि नक्कीच आम्ही 2004 नाही तर 2009 ला तरी आम्ही या देशाची सर्वोच्च पदावरती बसलो असतो. आमची व्यक्ती, आमच्या समाजातील व्यक्ती, बहुजन समाजातील व्यक्ती, जे बहुजन विचारांना मांडणारी व्यक्ती, फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन जाणारी व्यक्ती या देशाच्या सर्वोच्च स्थानी असती. कारण अल्टिमेटली मेरे सपनों का भारत, सम्राट अशोक का भारत, बरोबर. असं जे कांशीराम साहेब वेळोवेळी आपल्या कॅडर कॅम्पमधून म्हणायचे, तर सम्राट अशोक का भारत काय आहे, हे स्वप्न जे होतं त्यांचं, ते आतापर्यंत त्यांनी पूर्ण केलं असतं, असं बरोबर. मला तरी वाटतं. कारण सम्राट अशोकाने काय केलं, हा त्या गोष्टी त्यांनी फार चांगल्या सांगितल्या. आता बघा, महापुरुष हे कुठल्या जातीचे नसतात. सम्राट अशोक एका वेगळ्या समाजाचे, तथागतांचं ते समाज म्हणून आपण त्यांना मानत नाही. बरोबर. यांच्या विचारांना आपण मानतो. बरोबर. तर त्याच्यामुळे बघा, आपल्या महापुरुषांबद्दलचं जे आकर्षण आहे, त्याच्या विचारांचा आपल्यावर असलेला पगड आहे, हा कांशीराम साहेबांनी पुढे नेला, लोकांमध्ये रुजवला आणि नक्कीच त्याचं फलित आज आज मिळालं असतं. आज कांशीराम साहेब असते तर नक्कीच आम्ही या देशाच्या सर्वोच्च पदावर असतो आणि आज आम्ही म्हटलो असतो, की मेरे सपनों का भारत, सम्राट अशोक का भारत, हे जे स्वप्न आहे होतं कांशीराम, ते पूर्ण नक्कीच झालं असतं. 2004 ला नसेल, 2009 ला तरी झालंच असतं 100%. कारण तो फ्लो एवढा मोठा वाढला होता आणि कुठे ना कुठे ते खीळ बसलेली आहे. हे शोकांतिका जरी म्हटलं, पण आम्ही अजून हरलो नाहीयेत. आम्ही अजूनही संघर्षात तयारीत आहोत आणि बरोबर. नक्कीच कांशीराम साहेबाचं जे विचार आणि जे संघर्ष होता, त्याला एक फलदायी असं स्वरूप नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारखे तरुण तयार होत आहेत अजूनही. नक्कीच त्याला आपण थोडं अजून मोल्ड केलं, अजून थोडंसं एक स्वरूप दिलं चांगलं,